शवासन सोडता कुठलं आसन मला अजून आता आठवत नाही नीट. सो येस, बाकीची शिकायची आहेत मला. आमरस. ह्या सीझनमध्ये आमरस मला खाताच आला नाही. खाता सोड, मी आंबा बघितला पण नाहीये. चित्रात पण नाही दिसलाय मला. सकाळी उठण्याच्या बाबतीत थोडा मला प्रॉब्लेम आहे. म्हणजे ठरवलं तर उठू शकतो, पण आय प्रिफर मी रात्री जागेन जास्त. सुंदरा मनामध्ये भरली मधला अभिमन्यू म्हणजे तुमचा सगळ्यांचा आभ्या. आज मी तुमच्याबरोबर डाएट शेअर करणार आहे. जे मी रोज घेतो इकडे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आम्ही सध्या बायो बबलमध्ये शूटिंग करतोय. दमणमध्ये आहोत आम्ही शूटिंगसाठी. सो इथे असताना, घरी असताना आपल्याला ठीक असतं, घरून काही गोष्टी आपल्याला मॅनेज करून नेता येतात की तुझं डाएट फॉलो करता येतं, पण बाहेर असतो त्यावेळेला ते होतच असं नाही. सो या फेजमध्ये मी काय आणि कसं मेंटेन करतोय डाएट हे मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे. सगळे घ्यायचे तसे रिझोल्युशन नक्कीच घेतलं होतं मी सुद्धा, की कारण मी खूप फूडी होतो, म्हणजे अजूनही आहे, पण आता ते थोडंसं कॉन्शियसली अनकॉन्शियसली सतत डोक्यात असतं की अरे हे खाल्लं तर काय, किंवा आपल्याला तेवढं करावं लागेल, तेवढा वेळ आहे का आपल्याला वर्कआउटचा, हेवी वर्कआउटचा, नको का. मग असं तेच सध्या काय म्हणतो ना आपण, काय म्हणतात ते, कशाची दुधाची ताण ताकावर म्हटल्यासारखं, तसं ते सध्या होतं बऱ्याच वेळेला. पण प्रचंड फूडी होतो मी. प्रचंड मला आवडायचं खायला, वेगवेगळे स्वीट भरपूर आवडायचं, किंवा अशा काही गोष्टी की ज्या मी सहज खायचो, किंवा चिवडा आणि हे जे प्रकार असतात ना, ते आय जस्ट लव्ह दॅट. कधी डबे उघडायचे, मग आईने करून ठेवलेला असायचा चिवडा, कधी जाता येता खा, असं माझं खूप होतं. पण येस, ही रिझोल्युशन मी केली होती की नाही, आता आपण असं नको करूया, किंवा वर्कआउट आपला व्यवस्थित झाला पाहिजे. असं ते फार काही झालं नाही, पण एकदा जे माझा जिम मध्ये ट्रेनर होते त्यांनी मला सांगितलं होतं की बघ, एक गोष्ट तू जेव्हा 21 दिवस सलग फॉलो करशील कुठली, त्यानंतर तुला 22व्या दिवशी तुला ती करण्यासाठी कष्ट नाही करायला लागणार, हे तू बघ. ते बॉडी क्लॉक किंवा बॉडी इतकी त्या सगळ्या गोष्टीला काय म्हणतो ना आपण, अडॅप्ट करते आणि तसं ते फॉलो करते बॉडी क्लॉक तुमचं, की तुला 22व्या दिवशी तू ते अनफॉलो करशील असं होऊच शकत नाही. सो आय ट्राईड दॅट, आणि मी खरंच तसं होतं. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की व्यायाम होतोच रोज, असं नाही, हेक्टिक शेड्यूल्स असतात, त्याच्याप्रमाणे तुमची झोप झालेली नसते, होतोच असं नाही, पण तुला ते कॉम्पेन्सेशन कळायला लागतं तुला हळूहळू, की आज माझा हे नाही झालाय तर मी उद्या मी काय करायला पाहिजे, किंवा किती हलका व्यायाम केला पाहिजे, किती अजून जास्त वेळ दिला पाहिजे, किंवा काय खाऊन केला पाहिजे. सो येस, रिझोल्युशन्स तर मी खूप केली आणि खूप तोडली सुद्धा. पण आता फॉर्च्युनेटली ते मी स्ट्रिक्टली फॉलो करायचा प्रयत्न करतो. मी ऍक्च्युली नाईट आउल आहे. इंजिनिअरिंग केलं होतं. इंजिनिअरिंगला तुला माहिती आहे सगळी सबमिशन्स आणि हे रात्री जीटी मारल्याशिवाय होतच नाही, त्यामुळे त्याला सगळा छान अंधार आणि सगळ्या गोष्टी लागतात. त्यामुळे येस, आय एम नाईट आउल. रात्रीच आणि मला वाटतं मजा येते, शांतता असते. सकाळी उठण्याच्या बाबतीत थोडा मला प्रॉब्लेम आहे. म्हणजे ठरवलं तर उठू शकतो, पण आय प्रिफर मी रात्री जागेन जास्त उठण्यापेक्षा. जर चॉईस दिला तर मी रात्रभरही जागू शकतो. डाएट कुणालाच नाही आवडत ऑनेस्टली. सगळ्यांना टेस्टी डाएट किंवा टेस्टी फूड आवडत असतं, तसंच आहे. पण मी मगाशी म्हटलं तसं, मी हे खाणारच नाही, ते खाणारच नाही, असं मी अजिबात करत नाही. फक्त ते किती प्रमाणात कसं खायचं एवढ्यावरती मी फक्त आता सध्या काय म्हणतो की त्याच्यावरती थोडंसं नियंत्रण मी ठेवलेलं आहे. बाकी मी हे खाणारच नाही, ते खाणारच नाही, किंवा असं मी फारसं करत. कारण मी कुठेतरी वाचलेली होती थेअरी की, किंवा इव्हन तुम्ही जर कोणी न्यूट्रिशनिस्ट असेल किंवा कोणी त्याला तुम्ही फॉलो करत असाल, तर तुम्ही बघा की मॅक्सिमम असं डाएट तुमचं असावं, असं मलाही वाटतं पर्सनली. जे मला पटलं होतं एकांचं मी ऐकलं तेव्हा, की ते डाएट तुम्ही आयुष्यभर फॉलो करू शकला पाहिजे. म्हणजे अगदी 60-70 जेवढे तुम्ही म्हणजे म्हातारे झालात तरी सुद्धा ते तुमची लाईफस्टाईल असलं पाहिजे. डाएट हे वेगळं असं काही नाहीये की इट शुड बी अ लाईफस्टाईल. म्हणजे ती रोजच्या रोज होणारी गोष्ट आहे. आपण रोज जेवतो, रोज खाणार. आत्ता ठीक आहे, मी ठरवलं 30 दिवस मी काहीतरी हेच खातो, अमुक खातो, ज्या पद्धतीचं फिजिक किंवा हे हवंय. पण मला असं वाटतं की फ्लेक्झिबिलिटी सगळ्यात जास्त महत्वाची आहे, आणि ती तुम्हाला कळायला लागते हळूहळू बॉडीची. मॉर्निंग रिच्युअल एकच आहे, घरी मुलीला फोन करणे, जी आता 6 महिन्याची होईल 9 तारखेला. सो मॉर्निंग रिच्युअल तेच आहे. सकाळी उठल्या उठल्या व्हिडिओ कॉल करणे आणि तिच्याशी व्हर्च्युअली किंवा लांबून का होईना दंगा मस्ती करणे.
हे सध्याचं कन्फर्म मॉर्निंग रिच्युअल आहे. पण येस, आता जसं मी तुला म्हटलं तसं की सध्या असं होतं की शिफ्ट खूप वेगवेगळ्या पद्धतीने लागतात, शूटिंगचं शेड्यूल खूप वेगवेगळं असतं. सो असं कन्फर्म तुला सकाळीच वेळ मिळेल असं नाही. कित्येक वेळेला रात्री झोपायला उशीर होतो आणि सकाळची लवकरची शिफ्ट असते. सो तुला व्यायामाला तो वेळ मिळतो तसं नाही. पण मी मागच्या एका सेगमेंटमध्ये, आपला सेगमेंट होता आय थिंक, त्याच्यामध्ये सुद्धा मी सांगितलेलं होतं की जसा वेळ मिळेल शेड्यूलमध्ये तसं मी ते प्लॅन करतो. माझ्याबरोबर शॉर्ट्स आणि टी शर्ट्स हे मी घेऊन ठेवलेलं असतं. आमच्या सेटवरती एनिवे अभिमन्यूचं जिमचं सगळं साहित्य असतंच किंवा ह्या सगळ्या गोष्टी असतात. सो मध्ये जेव्हा कधी असं वाटेल की एक तासभर, दीड तासभर आपल्याला आहे, माझा आता सीन नाहीये किंवा थोडासा गॅप आहे, तर त्या कुठल्याही वेळेला मी ते करतो. मला दिवसाच्या सुरुवातीला जेव्हा मी जातो तेव्हा माहिती असते की साधारण आपल्याला एक 4 वाजता वगैरे मिळणार आहे. सो मी ते शेड्यूल त्या दिवशीचं तसं प्लॅन करतो की मला 4चा व्यायाम करता येईल आणि 4 नंतर पुन्हा 5ला मी काहीतरी खाऊ शकेन आणि असं सगळं. सो सध्या तरी तेच चाललंय, परम्युटेशन कॉम्बिनेशन. जसा वेळ मिळेल तसं, जसं वेळ मिळेल तसं. कधी कधी असंही होतं 2 दिवस करूच शकत नाही तुम्ही, कारण झोप झालेली नसते, हेक्टिक शेड्यूल नंतर तुम्ही दमलेले असता, वेळ नसतो खूप, प्रत्येक सीन मध्ये तुम्ही असता एक्झॉस्ट झालेले असता. सो तुम्ही तो करूही शकत नाही. पण येस, मी असं करतो, शेड्यूलमध्ये कधीही वेळ मिळेल त्या पद्धतीने मी बाकीचं शेड्यूल करतो आणि त्या वेळामध्ये व्यायाम करतो. समजा 2 दिवस नाही झाला तर त्या 2 दिवसामध्ये डाएटवरती थोडंसं फोकस करतो की जेवढं मी व्यायाम केल्यानंतर खातो तेवढं मी त्यावेळेला खात नाही. थोडंसं हलकं किंवा थोडं परम्युटेशन कॉम्बिनेशन करून खाऊन आणि मग पुन्हा एकदा व्यायाम, असं ते सगळं रुटीन चालू आहे सध्या. ब्रेकफास्टला म्हणशील तर मी हेवी खातो, म्हणजे फ्रुट्स असतील किंवा तुमचं जे काही पोहे, उपमा, इंडियन फूड जे काही आहे ते मला असं वाटतं की, कारण मी तेच म्हटलं मगाशी तुला म्हणालो तसं की असं फूड पाहिजे की जे मी पूर्ण म्हणजे 60-70 कितीही वर्षाचा झालो तरी सुद्धा ते मी जे काही खाणार आहे तेच माझ्या रुटीन पाहिजे. सो तेच आहे की शक्यतो मी इंडियन फूड जे काही आपण रेग्युलर खातो, जे आपले इतके वर्ष अगदी आजी पणजीपासून जे सकाळच्या नाश्त्याला केलेले असतात ते सगळं मी खातो. प्लस बॉइल्ड एग्स ही कुठेही अवेलेबल होणारी गोष्ट आहे की जी तुम्ही पटकन करू शकता. सो ते मी प्रिफर करतो की ते तरी जावं. ऑमलेट असेल तर एग व्हाईट ऑमलेट मी नक्की प्रिफर करतो. लंचमध्ये वरण भात माझा वीक पॉइंट आहे, त्यामुळे मी वरण भात, मला 12 महिने 24 तास कधी ऑफर केला तरी मी नाही म्हणणार नाही, हे मला कन्फर्म माहिती आहे. सो लंचमध्ये मी पुन्हा एकदा तसंच की इंडियन फूड जे काही आपण बनवतो घरी रेग्युलर ते मी खातो. शिवाय जर काही सलाड असतील तर त्याचं प्रमाण जास्त ठेवतो लंचमध्ये. शिवाय स्प्राउट्स असतील, ह्या काही असतील, म्हणजे भाजीमध्येच मुळात, किंवा भाजी म्हणण्यापेक्षा उसळ किंवा ह्या गोष्टी मी खातो. किंवा समजा चिकन असेल कधीतरी तर चिकन खातो, फिश असेल फिश खातो. सो आय प्रिफर की मी ह्या सगळ्या गोष्टी लंचमध्ये खाईन. पण तो पुन्हा तेच आहे, पोर्शन 1:2 पोर्शन मध्ये. म्हणजे जर मी रोटी किंवा राईस हा 1 पोर्शन खाणार असेल तर हे सगळं मी 2 पोर्शन खातो. की सलाड असेल तर ते डबल असेल. 1 वाटी राईस जर मी खाणार असेल तर 2 वाटी सॅलड असेल, 2 वाटी उसळ असेल आणि असं. सो येस, लंचसाठी मी हे खातो. आणि डिनरला मी म्हटलं तसं की काहीच नसेल, अगदी पर्यायच नाहीये तर सलाड खातो. अगदीच खूप एक्झॉस्ट झालोय आणि भूक लागली आहे तर मी ती भूक मारत नाही अजिबात. मी त्यावेळेलाही थोडंसं सेम याच पद्धतीने खातो. एखादा पोर्शन राईस आणि त्यातल्या त्यात हलकं जे काही असेल ते. शक्यतो टाळतो की रात्री खूप हेवी आणि असं काही खावं, नॉनव्हेज किंवा ह्या सगळ्या गोष्टी. सो हे मी टाळतो कटाक्षाने. आणि येस, सकाळी मगाशी उठल्या मला सांगायचं राहिलं, उठल्यानंतर किमान अर्धा लिटर पाणी, नॉर्मल टेम्परेचरचं मी पाणी पितो. सो असं आहे लंच आणि डिनरच्या बाबतीत. सध्या इथे जाम वांदे झालेत, कारण आवडीला असं काय फार हे राहिलेलं नाहीये, अर्थ नाही राहिला, कारण तेवढं चॉईस नाही. मी म्हटलं तसं आपण घरून बनवून नाही नेऊ शकत किंवा काहीतरी. पण येस, एखाद दिवशी जर छान काही स्वीट असेल चुकून तर ते मी खातो. आणि हे मी बोललो सुद्धा मध्यंतरी, रात्री काय होतं, डिनरच्या वेळेला खूप रिलॅक्स्ड असतात सगळे. नाही म्हटलं तरी लंच आणि ह्या ब्रेकफास्ट हा असा फास्ट करतो, कारण परत काम सुरू करायचं असतं, रिझ्यूम व्हायचं असतं या सगळ्या. सो डिनरला लोक निवांत असतात, त्यामुळे डिनरला जे काही मेनू येतात इकडे, चिकन म्हणू नका, फिश म्हणू नका, त्याच्यानंतर डेझर्टमध्ये वेगवेगळे प्रकार, आईस्क्रीम. त्या दिवशी मी म्हटलं की अरे का करता तुम्ही लंचला ठेवा ना. हे बरं असं गोष्ट आहे की जिथे तुम्ही टाळू नाही शकत की नको रे, नको, जाऊ दे आज नको. त्यामुळे तेव्हा असं काही आलं की तुम्ही
हाणता हे नक्की आहे. माझंही ते झालेलं आहे काही वेळेला. पण दिवसभर म्हणशील तर मी खजूर खातो, की जेव्हा कधी भूक लागेल तेव्हा ड्रायफ्रुटचा काही डबा असतो जो मी जनरली कॅरी करतो, की तो एक काही बदाम असतात थोडेसे, काही त्याच्यामध्ये मनुका असतात किंवा खजूर असतात. सो हे इन्स्टंट एनर्जी देणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत, की जेव्हा तुम्हाला कधीतरी होतं असं, की खूप फिजिकल काही करायचं आहे तुम्हाला सगळ्या शूटच्या दरम्यान किंवा सीन्सच्या दरम्यान. सो या सगळ्या गोष्टी असतात ज्या इन्स्टंट एनर्जी येतात. सो त्या असतात माझ्याकडे आणि मला आवडतात त्या. की किती खाल्लं तरी वाढत नाही. कारण मी तुला म्हटलं तसं, की मला वेट गेनसाठी खूप मेहनत घ्यावी लागते. पण शेडिंगसाठी तेवढी घ्यावी लागत नाही. म्हणजे तू अगदी असं कित्येक वेळेला आपल्याला जाड नसतो आपण आपण आतून असं जड फील करतो. म्हणजे तो फरक आहे जाड आणि जड. पण आपल्याला असं वाटतं, की अरे यार मी जाड झालोय बहुतेक जाड झालोय असं काही नसतं. पण आतून आपल्याला ती एक आळस म्हणा किंवा बरेच दिवस आपण व्यायाम केला नसेल किंवा सततच्या त्या रुटीनमुळे आणि खाण्यामुळे तर ते जड होतं. पण जेव्हा परत एक 2-3 दिवस सलग आपण चांगला वर्कआउट होतो आणि हे होतं त्यावेळेला पुन्हा तुम्ही त्या तुमच्या शेपमध्ये पटकन येता. सो मला वेट गेन करणं खूप जड जातं. शेडिंग माझं पटकन होतं. त्यामुळे खूप वेळेला अशी इच्छा होते, की यार आपण खाऊया रे, चालतं आपलं पटकन होतं कमी. शपथ! म्हणजे मला सगळं आवडतं यार. मला मी मगाशी म्हटलं तसं वरण-भात वीक पॉइंट आहे. मला दही-भात सुद्धा आवडतो. मला शिरा आवडतो आईच्या हातचा, बायकोच्या हातचा. नंतर माझी बायको इडली अप्रतिम बनवते. त्याची चटणी स्पेशली मला खूप आवडते सांबारपेक्षा. ते मला आवडतं. मला म्हैसूर पाक खूप आवडतो. नंतर मग एक आमरस, आम्रखंड हे आता काय यार तू टेम्प्ट नको करूस. मला ना आता नावं घेता असं झालंय, की त्याला हे सगळं एकतर इथे मिळत नाहीये दमणमध्ये. त्यामुळे मागूही नाही शकत किती क्रेव्हिंग झालं तरी. पण हो, मला असे खूप पदार्थ आहेत, की जे मी चोपून खाऊ शकतो. शिवाय चाट आहे. चाट तर म्हणजे भेळ म्हणा, सगळेच म्हणजे. त्यामुळे तेही आवडतं मला. आमरस. या सीझनमध्ये आमरस मला खाताच आला नाही. खाता सोड मी आंबा बघितला पण नाहीये. चित्रात पण नाही दिसलाय मला. त्यामुळे आमरस हे आता सध्या या लॉकडाऊनमुळे किंवा ह्या सगळ्या शेड्यूलमध्ये माझं मिस झालंय. एकही अजून मी आमरस खाल्लाच नाहीये. ना आंबा बघितलाय. त्यामुळे येस ते जरासं फारच क्रेव्हिंग्ज आहेत त्याच्या. च्या दिवशी सगळंच माफ असतं. म्हणजे काय मी म्हणतो तसं, की मी एकतर खूप काय म्हणतात ना, की त्याला कुठल्याही गोष्टीची म्हणजे मी फूडी असल्यामुळे डाएटला सुद्धा किंवा डाएटची सुद्धा टेस्ट असावी असं मला वाटतं. कारण त्याची टेस्ट जाऊ नये हे जास्त वाटतं. कारण एकदा काय होतं ना, की एका पॉइंटला जर आपण एक्झॉस्ट झालो ना, तर आपण इथून हालायला लागतो, की अरे यार हे करून ना आता ते सटकायला लागलं यार. रोज तीच चव, रोज हे. सो आय मेक इट अ पॉइंट, की मला माहिती आहे, की ते किती प्रमाणात खाल्लं पाहिजे. म्हणून मी ते मन मारून कधीच काही करत नाही किंवा की बाबा खूपच होतंय. हां, म्हणजे म्हणून रोज आपलं आडवा हातही मारत नाही कशावर. बघ इथे असताना झालंय असं की जसं मी म्हटलं की हेक्टिक शेड्यूल आहे आणि रोज होतो तसं नाही. पण मी तुला म्हटलं तसं त्या शेड्यूलमध्ये कुठे 1 तासाचा गॅप असेल किंवा अशी काही जागा असेल की जिथे आपण करू शकतो, तर ते मला सकाळी कळतं. त्या पद्धतीने मी माझं हे प्लॅन करतो. माझ्या बॅगमध्ये नेहमी एक शॉर्ट आणि टी-शर्ट असतं, की जर वेळ असेल तेवढा तर पटकन चेंज करून काही नाही तर आपला पुशअप्स आहेत, तुमचे जोर बैठक आपण ज्याला म्हणतो त्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्याच्यावर सध्या तरी डिपेंड आहे कारण वेट्स तेवढेही हे नसतात. इथे काही वेट्स आहेत, पण तितकं इन्स्ट्रुमेंट्स तिथे अवेलेबल नसतात. आपण जेव्हा आउटडोर शूट करतो त्यावेळेला सगळंच घेऊन येता येत नाही. सो मग त्याच्यापेक्षा ह्या सगळ्या गोष्टी रनिंग आहे. रनिंग मी शक्यतो करतो. फास्ट वॉक, ब्रिस्क वॉक, रनिंग किंवा हे सगळे हे स्क्वॉट्स असतील, जे आपण वेट फ्री जे काही करू शकतो, बॉडी वेटच्या सहाय्याने जे काही करू शकतो ते सगळे व्यायाम मी करण्याचा प्रयत्न करतो. रोज मी म्हटलं तसं सध्या होतोच असं नाही. पण पुन्हा तेच आहे, की तुम्हाला बॅलन्स करता येतं. ओके माझा 1 दिवस नाही झाला, 2 दिवस नाही झाले, तर तिसऱ्या दिवशी मला काय केलं पाहिजे किंवा काय राहिलंय, ह्या पद्धतीने आपण ते सगळं प्लॅन करून पुन्हा कॉप अप करण्याचा प्रयत्न मी सध्या तरी करतोय.
पण येस, मला योगा शिकायचा आहे प्रॉपर हे करून. सो मी तेवढा केलेला नाहीये. लहानपणी करायचो मी. लहान असताना बार्शी जे माझं गाव आहे तिथे मी क्लासला जायचो, पण ते आता तितकंसं आठवत नाहीये. शवासन सोडता कुठलं आसन मला अजून आता आठवत नाहीये नीट. सो येस, बाकीची शिकायची आहेत मला. सगळेच लेझी सोल असतो. त्यामुळे लेझी आहे, पण मी म्हटलं तसं की ते जेव्हा तुम्हाला त्याचं काय म्हणतो आपण, की ते जेव्हा माहिती आहे की इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ युअर काय करिअर म्हणा किंवा हे, सो यू हॅव टू काय म्हणतो त्या सगळ्या याच्यामध्ये तुला ते करणं भाग आहे हे जे वेळेला होतं, आणि मुळात तो तुझ्या लाईफस्टाईलचा भाग होतो. त्यावेळेला असं होत नाही की अरे यार मी काहीतरी फार वेगळं करतोय किंवा असं होत नाही ते. सो ते अनकॉन्शियसली तुमच्या मनामध्ये कुठेतरी किंवा डोक्यामध्ये ते फिट असतं की हे आपल्याला असं असं करणं भाग आहे, असं असं दिसणं गरजेचं आहे किंवा मेंटेन करणं गरजेचं आहे. त्यामुळे लेझी सोल आपण सगळेच असतो, मी सुद्धा आहे. प्रकार मी म्हटलं तसं, मी तुला म्हटलं तसं बॉडी वेटच्या साह्याने करता येणारे सगळे व्यायाम प्रकार मला आवडतात, पण ते तुम्ही कुठेही कसेही करू शकता. शिवाय मला असं वाटतं की ते त्याच्यानंतर जे काही तुमचं बॉडी बिल्डिंग आहे किंवा बॉडी जी काही जशी बिल्ड होते ती लवकर उतरत नाही. हा माझा पर्सनल अनुभव मला असं वाटतं, कारण खूप वेळेला मी सुद्धा सगळं केलेलं आहे. त्या सगळ्या गोष्टी मी वेट ट्रेनिंग असो, हे असो, हेवी वेट ट्रेनिंग असो, सो त्या सगळ्या मध्ये पेक्षा हे जे आहे ना, याने तुमचं ओव्हरऑल तुमची स्ट्रेंथ वाढते असं मला वाटतं. सो हे नॅचरल वेज जेवढे आहेत, मग सूर्यनमस्कार आहेत, त्याच्यामध्ये रनिंग आहे किंवा हे जोर बैठका, या ज्या सगळ्या गोष्टी की ज्याच्यामुळे तुमचा सगळीच स्ट्रेंथ वाढते, म्हणजे कार्डिओ प्लस मसल प्लस हे अशा काही गोष्टी. सो मला ते जास्त आवडतात वेट ट्रेनिंग पेक्षा. मी प्रोटीन डाएट करायचं असं ठरवलेलं होतं, आणि ते मी 2 दिवस केलं, आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे काय आपलं अशक्य आहे हे सगळं होणं आपल्याकडनं. सो मी ते 2 दिवस केलं होतं, आणि त्याच दरम्यान मी ज्या वेळेला आपल्याला एक किडा असतो बघ त्या फेजमध्ये एखाद्या, की नाही आता आपल्याला हे करायचं ते करायचं, सो तो जो एक असतो ना, तो त्या फेजमध्ये होतं हे सगळं, की मग कुठला हे चांगलं आहे, मग ते कंपॅरिझन, मग व्हिगन चांगलं का, मग हे चांगलं का, हे चांगलं वगैरे, असं ते सगळं चाललं होतं. मग न्यूट्रिशनिस्ट आणि यांचे व्हिडिओज बघणं, हे ऐकणं ते ऐकणं. पण हा जो मी पाहिला होता, आता मला कुणाचा होता मला आठवत नाही, पण हा मला खूप काय म्हणतो ना आपण, की तो पटला, की तो म्हणाला की काय तुमचं हे तुम्ही किती दिवस करू शकता, हा जो मेंटेनन्स आहे हा तुम्ही आज, उद्या, परवा, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 5, 6, 10 वर्ष, पण त्याच्यानंतर कधी ना कधी तुमच्या बॉडी थकणार किंवा बॉडी तुमची तुमच्या एज प्रमाणे आणि ह्याच्याप्रमाणे बदलणार. सो तुमचं आजपासूनच डाएट असं असेल की जे मी 90व्या वर्षी 80व्या वर्षी त्याच पद्धतीने घेऊ शकतो, प्रमाण कमी अधिक होईल पण निदान ते डाएट मी तसंच घेऊ शकतो, तर तेच तुमचं डाएट बनवा. इव्हन आता जर तू पाहिलं तर मी मिलिंद सोमण ला करतो फॉलो, मी करत असालच, तू तर मुलगी आहेस त्यामुळे तू कन्फर्म करत असशील, तर त्याचं सुद्धा डाएट जर तू पाहिलं तर त्याने मध्ये आता एक 2-5 दिवसाखालीच त्याने शेअर केलेलं होतं. सो सगळं हेच होतं, इंडियन सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये, अजिबात वेगळं काही किंवा सप्लिमेंट्स, विटॅमिन्स, त्याच्या टॅबलेट सुद्धा तो घेत नाही किंवा अशा सगळ्या. सो ते मला तेव्हाही परत एकदा आठवलं होतं की म्हणलं यार ते करेक्ट आहे त्याचं जे काही बोलणं होतं, जे मी कुणाचं ऐकलं होतं, की तो म्हणाला की तुमचं डाएट किंवा तुमचं जेवण हे असं असलं पाहिजे की जे तुमचा लाईफचा भाग असला पाहिजे. असं नाही की तुमच्या लाईफचा भाग काहीतरी काढून तिथे हे वेगळं इम्पोज केलंय आणि नको आता मला. त्यामुळे ते करताना असं नाही वाटलं पाहिजे की अरे यार मी बघ आज मी हे नाही खातंय कारण माझं डाएट आहे, असं नसलं पाहिजे. ते तुमच्या बॉडीचा रिस्पॉन्स कळणं जास्त महत्वाचं आहे कुठलंही खाणं आणि याच्यापेक्षा, कारण शेवटी टेस्ट मॅटर्स, आणि आपण त्याचा जर आस्वाद आपल्याला गोष्टींचा घेता नाही आला तर त्याला काही अर्थ नाही असं मला वाटतं. सो ते आणि हे बॅलन्स असलं पाहिजे. मंत्र म्हणा किंवा काय म्हणतो की तोच आहे मंत्र म्हणशील तर रेग्युलरिटी आणि कन्सिस्टन्सी. कारण तू जर बघितलंस तर एक 8 दिवस जरी त्याच्यात गॅप पडला
समजा तू रोज काही ना काही एक्सरसाइज करतोस तुझ्या शरीराला फिट ठेवण्यासाठी, त्याच्यामध्ये 8 ते 10 दिवसाचा जरी गॅप पडला तर त्याच्यानंतर जो एक्सरसाइज किंवा जे व्यायाम प्रकार तू करत होतास 8 दिवसापूर्वी ते करताना सुद्धा केवढा रेजिस्टन्स येतो हे तुलाच जाणवतं. त्यामुळे कन्सिस्टन्सी हा एकच त्याच्या मागचा मला वाटतं असं मंत्र आहे की रेग्युलरिटी, कन्सिस्टन्सी, की जे तुम्ही रोज करा, मग हलका करा, तुमच्या शेड्यूल प्रमाणे करा, बट मेक शुअर यू डू इट एव्हरी डे. नमस्कार, मी समीर परांजपे, म्हणजेच सुंदर मनामध्ये भरली मधला अभिमन्यू. तुम्ही आमची मालिका बघत आहातच, आमच्यावर भरभरून प्रेम करत आहातच. असंच प्रेम तुमचं आमच्यावर राहू दे आणि तुम्ही बघत राहा सुंदर मनामध्ये भरली, कलर्स मराठीवर रात्री 9 वाजता.